आजची आपली चर्चा एका अशा कथेवर आहे जिथे श्रद्धा आणि निराशा एकदम समोरासमोर येतात. आपल्याकडे स्वामी आणि आजी नावाची एक गोष्ट आहे, एका वादळी रात्रीची. आपण आज फक्त ही गोष्ट ऐकणार नाही आहोत, तर त्यातील प्रत्येक पैलू म्हणजे श्रद्धा, चमत्कार आणि मानवी मन यावर आपण बोलणार आहोत. कथेची सुरुवातच इतकी म्हणजे थेट काळजाला हात घालणारी आहे. कल्पना करा, बाहेर विजांचा कडकडाट, मुसळधार पाऊस आणि घरात एक आजी आहे तिच्या नातवासोबत. आणि तो नातू म्हणजे रात्री 9च्या सुमारास एकदम गंभीर आजारी पडतो. त्याचे डोळे फिरायला लागतात, श्वास अडकतो आणि सगळ्यात वाईट परिस्थिती म्हणजे गावात डॉक्टर नाही आणि बाहेर जाण्याचा काही मार्गही नाही. म्हणजे ती आजी पूर्णपणे हतबल झाली आहे. आणि मग अशा वेळी ती काय करते? ती स्वामी समर्थांपुढे हात जोडते. आणि तिची प्रार्थना ती खूप महत्वाची आहे. ती फक्त माझ्या नातवाला वाचव अशी विनंती नाही करत. ती म्हणते, हा माझा नातू तुमच्याकडे अर्पण. हे वाक्य खूप खोल आहे. बरोबर. म्हणजे इथे अर्पण करणे म्हणजे काय? केवळ विनंती नाही, तर नियंत्रणाचा पूर्णपणे त्याग करणं, नाही का? तोच मुद्दा आहे. मानसशास्त्रीय दृष्ट्या जेव्हा आपण काहीच करू शकत नाही, तेव्हा असा त्याग मनाला एक प्रकारची शांती देतो. ती एक कबुली असते की हे आता माझ्या हाताबाहेर गेला आहे. आणि याच समर्पणाच्या क्षणी कथेत एक नाट्यमय वळण येतं. हो, आणि नेमकं याच क्षणी जेव्हा ती आजी पूर्णपणे हरलेली असते, जप करत असते, तेव्हा दारावर एक थाप पडते. ती दार उघडते तर समोर पांढऱ्या कपड्यांमधली एक अनोळखी वृद्ध बाई. आणि इथे गोष्ट एका वेगळ्याच पातळीवर जाते. म्हणजे जगभरातील ज्या लोककथा आहेत किंवा चमत्कार कथा आहेत, त्यात हा अनोळखी अभ्यागत किंवा मिस्टेरियस व्हिजिटर हा एक महत्वाचा घटक असतो की नाही? हो, बरोबर. तो नेहमी अशाच वेळी येतो जेव्हा सगळी आशा संपलेली असते. आणि त्या बाईचे शब्दही तितकेच गूढ आहेत. ती आजीला विचारते, मी जाऊ देतो का आता? याचा अर्थ काय घ्यायचा? मुलाला घेऊन जायला आली होती आणि ही बाई तिला थांबवून उभी होती. हे वाक्य सूचित करतं की येणारी व्यक्ती सामान्य नाही, ती परिस्थितीवर नियंत्रण मिळवून आहे. असं वाटतंय की ती कुठल्या तरी मोठ्या शक्तीशी बोलतीये, आजीशी नाही. आणि मग पुढे जे घडतं ते तर म्हणजे अविश्वसनीय आहे. ती बाई मुलाच्या कपाळावर हात ठेवते, काहीतरी पुटपुटते आणि आजीला त्यात फक्त एकच शब्द ऐकू येतो, स्वामी. आणि काही मिनिटात तो मुलगा शांत झोपतो. म्हणजे चमत्कारच. हो, पण खरी गंमत पुढे आहे. आजी तिच्यासाठी चहा आणायला स्वयंपाकघरात जाते आणि परत येते तेव्हा ती बाई गायब झालेली असते. अच्छा. आणि सगळ्यात विचित्र म्हणजे बाहेरच्या चिखलात तिच्या पावलांचे ठसेही नसतात. हो, आणि हे पावलांचे ठसे नसणे हे सुद्धा अशा कथांमधले एक महत्वाचं प्रतीक आहे. म्हणजे हे त्या व्यक्तीच्या दैवी किंवा अलौकिक अस्तित्वाची खूण असते. हे दर्शवतं की ती व्यक्ती या भौतिक जगाचा भाग नव्हती. ती आली, तिचं काम केलं आणि अदृश्य झाली. आणि यानंतर आजी जेव्हा स्वामींच्या फोटोकडे पाहते तेव्हा तिला त्यातील डोळे जिवंत वाटतात. तिची श्रद्धा आणखी घट्ट होते. बरोबर. आणि दुसऱ्या दिवशी गावातील एक जाणकार गृहस्थ यावर शिक्कामोर्तब करतो. तो म्हणतो, स्वामी आले होते घरी. कधी कधी ते आपल्या ओळखीच्याच रूपात येतात. म्हणजे त्या घटनेला एक सामाजिक स्वीकृती सुद्धा मिळते. हो, आणि हीच गोष्ट मग ती आजी आयुष्यभर सांगत राहिली की माझ्या मुलाचे प्राण स्वामींनीच धरले होते. नक्कीच. ही कथा म्हणजे अत्यंत बिकट परिस्थितीत श्रद्धेची ताकद कशी असू शकते हे तर दाखवतेच, पण एक मोठा प्रश्नही आपल्या समोर ठेवते की नाही? कोणता प्रश्न? की अशा घटना म्हणजे निव्वळ चमत्कार असतात की तीव्र श्रद्धेमुळं आणि गरजेमुळं एखाद्या अनपेक्षित मदतीला दैवी रूप दिलं जातं? म्हणजे ती बाई खरंच कोणीतरी होती की आजीच्या मनानेच तिच्या श्रद्धेचं एक मूर्तिमंत रूप उभं केलं? अगदी. अत्यंत तणावाच्या क्षणी आपली श्रद्धा वास्तवाच्या अनुभवाला कसा आकार देते, हा खरंच विचार करण्यासारखा मुद्दा आहे. जर आपल्याला एखादी गोष्ट मनापासून आवडली तर ती निर्मात्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आपणही थोडी मेहनत घ्यायला हवी. एक लाईक करण्यापलीकडे जाऊन एखादा सविस्तर मेसेज किंवा कमेंट करणं, हे त्या निर्मात्यासाठी खूप मोलाचं ठरू शकतं. अगदी. ही एक दुतर्फी प्रक्रिया आहे. आणि नितीन गोकर्ण यांना फोन करायला सांगण्यामागे हाच विचार आहे. ती एक सहनिर्मितीची प्रक्रिया आहे. को क्रिएशन. हो, श्रोता केवळ ग्राहक नाही, तर तो पुढच्या अनुभवाच्या निर्मितीमध्ये एक सक्रिय भागीदार आहे. ही कल्पनाच खूप सशक्त आहे. खरंच
एका साध्या वाक्याने आपल्याला किती वेगवेगळ्या प्रकारे विचार करायला भाग पाडलं. या चर्चेच्या शेवटी माझ्या मनात एक वेगळाच विचार येतोय. काय? आपण निर्मात्याच्या दृष्टिकोनातून बोललो, पण आता बाजू बदलून विचार करूया. अच्छा. आजच्या या जगात जिथे आपल्या समोर मनोरंजनाचे आणि माहितीचे अगणित पर्याय आहेत, तिथे अशी कोणती गोष्ट असते जी आपल्याला केवळ एक लाईक किंवा सबस्क्राईब करण्यापुरते नाही, तर प्रत्यक्ष फोन उचलून एका अनोळखी व्यक्तीची त्याबद्दल बोलण्याइतके प्रभावित करते? हां, खूप खोल प्रश्न आहे. अशी कोणती कलाकृती किंवा अनुभव असतो जो आपल्याला डिजिटल जगाच्या सोप्या कृतींच्या पलीकडे जाऊन एक खराखुरा मानवी संवाद साधायला प्रवृत्त करतो?